तर महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। पाहूया टॉप 9 घडामोडी। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार अशी माहिती। मुंबईसाठी पुढील 2 दिवसात महायुतीची जागा वाटपासाठी पहिली बैठक। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार। मुंबईत महायुतीत भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। सूत्रांची माहिती। कोर कमिटीच्या बैठकीत 125 जागांवर चर्चा। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन। भाजप शक्ती प्रदर्शन करणार। पुण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। पहिल्यांदाच पुण्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक। संधी दिली तर पुणे महापालिका निवडणूक लढवणार। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत इच्छुक। महायुती म्हणूनच पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं वक्तव्य। पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश नाही। अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश। निवडणुकीत अधिकाऱ्यांमार्फत हस्तक्षेप होऊ नये यासाठी आधीच बदल्यांना स्थगिती। नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। आमदार राहुल ढिकले संघटन मंत्री यांच्यासह कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली मुलाखत प्रक्रिया। 22 जागांसाठी भाजपकडून 988 इच्छुक उमेदवार। नांदेड महानगरपालिका इच्छुक उमेदवाराच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती सुरू। मित्रपक्षाकडून युतीचा प्रस्ताव आला नाही, तर राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। तेजस्वी घोसाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महायुतीला नॉन मराठी मतं मिळणार अशीही प्रतिक्रिया। तोडाफोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती। ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची भाजपवर टीका। भाजप निवडणूक लढवत नाही, फसवणूक करतंय, उन्मेष पाटील यांचं वक्तव्य। लाडका भाऊ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीचे पेपर फाडले। मी विचारलेल्या प्रश्नावर दुसऱ्याच मंत्र्यांनी उत्तर दिलं। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। तर प्रशिक्षणार्थींना पोलिसांनी लाठीचार्ज केला। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार। फडणवीसांची विधानसभेत माहिती। सोलापूर पासून नवीन अलाइनमेंट तयार केली। शक्तीपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर सांगलीतून नेणार। मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं चित्र बदलणार। फडणवीसांची प्रतिक्रिया। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फलटणचं नाव बदनाम। रामराजे निंबाळकर यांची रणजित नाईक निंबाळकरांवर टीका। मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजित नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिली। भाजपच्या बदनामीचं मूळ कारण साताऱ्यात आहे। रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। बीड माजलगाव परिसरात वकील मंगेश ससाणेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला। आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा ससाणेंचा आरोप। अज्ञातांवर गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मांडला लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा। महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली। मुंडेंचं भाष्य, यावर कडक कारवाई केली जाईल। मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर। राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा। सभागृहातून आमदार कैलास पाटील यांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप।